विधिमंडळामध्ये रमी खेळणं मंत्री माणिकराव कोकाटे यांना भोवलंय। अखेर माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं गेलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण खातं, तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे यापुढे आता कृषी खात्याची जबाबदारी विधिमंडळामध्ये दिली गेलेली आहे। माणिकराव कोकाटे यांना रमी खेळणं, इतर वादग्रस्त वक्तव्य करणं चांगलंच भोवलंय। आता मला तुमच्या माध्यमातूनच कळते, अजून मला कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही, परंतु शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे आमचे नेते आहेत आणि या बाबतीमध्ये अजून मला कुठल्याही अधिकृत कळवलेलं नाही किंवा माहिती नाही। पण अजितदादा पवार साहेब जो निर्णय घेतील त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जबाबदारी टाकतील। ती जबाबदारी भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडेल। सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी, अजितदादाने घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने गेल्या मागच्या महायुती सरकारमध्ये केलं। मला वाटतं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना, मग ते नुकसान भरपाई असेल, इतर सोयीसुविधा असतील, शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा योजना असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेत। यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे। तर माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानं नेमकी कोणती आहेत बघूयात। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला। कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्न आणि साखरपुडे करतात। शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी। ही सगळी वादग्रस्त वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केली। दरम्यान नवे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया। 2014 मध्ये इंदापूरमधून पहिल्यांदा दत्ता भरणे आमदार झाले। सलग 3 वेळा इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार राहिलेत। अजित पवार यांचे समर्थक आणि विश्वासू अशी त्यांची ओळख आहे। साधं व्यक्तिमत्व आहे, राजकीय घराणेशाहीचा सुद्धा वारसा नाही। वयाच्या 22व्या वर्षी राजकीय जीवनाला दत्ता भरणे यांनी सुरुवात केली। 1996 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची वर्णी लागली। 2012 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। Thank you.